न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। कोण म्हणतं सरकारी काम मंद चालतं? बोरगे रणदिवेंच्या झटपट पेमेंट युक्तीनं 16.5 लाख गायब। स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे वळवण्याचा गुप्तमंत्र शिकायचा आहे? महानगरपालिकेच्या तज्ज्ञांशी संपर्क साधा। अहिल्यानगर महानगरपालिकेतील 2 शिलेदारांनी सरकारी पैशांची तिजोरी चक्क स्वतःच्या खात्यात वळती करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वैद्यकीय आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांनी 15वा वित्त आयोगाने पाठवलेले तब्बल 16,50,000 रुपये सरकारी निधी ऑनलाईन प्रक्रियेच्या जादूनं खासगी खात्यात टाकल्याचे उघड झाले आहे। सरकारी पैसा तुमचा आमचा नाही, तो कुठेही टाका या तत्वावर हे महाशय काम करत असल्याचं दिसतं। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून हा निधी उचलून थेट कॅनरा बँकेतील आडत बाजार शाखेतील खाजगी खात्यात वर्ग करण्यात आला। आता प्रश्न असा आहे की हे फिनटेक एक्सपर्ट सरकारी नोकरीत आलेत की ऑनलाईन पैसे फिरवण्याच्या ट्रेनिंगसाठी? याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी तक्रार दाखल केली आणि अखेर कोतवाली पोलिसांनी या 2 डिजिटल जादूगारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। आता हे पैशांचे डायरेक्ट बँक ट्रान्सफर स्पेशलिस्ट सरकारी खात्यात म्हणजेच पोलीस कोठडीत जमा झाले असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी। न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा।